सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. लोक तुमच्या मागे पुढे करतील. फक्त सकाळीच तुम्हाला अशी काही कामं करायची आहेत, असे काही उपाय करायचे आहेत, ज्याने अगदी तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या शेजारचे, तुमच्या रिलेटिव्हमधले सर्वच लोक विचारतील तुम्हाला की तू असा कसा काय बदललास, की तू अशी कशी काय बदललीस, काय झालं की तुझ्यात इतके बदल जाणवायला लागलेत. अगदी तुम्हालाच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्यात बदल हे जाणवून येतील. अतिशय सुंदर असे हे उपाय आहेत. उपाय अगदीच छान आहेत, प्रभावशाली आहेत आणि बिलकुल ह्याला पैसे लागणार नाहीत. फक्त सकाळी अंथरुणात म्हणजे उठल्याबरोबर अगदी अंघोळ न करताच तुम्हाला हे काही असे उपाय करायचे आहेत. बघा, हे उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. कारण आपण ज्या वेळेला आपल्या चांगल्याबरोबर इतरांचं चांगलं करतो त्यावेळेला देव आपलं नक्कीच चांगलं करत असतो. आता तत्पूर्वी काय करायचं आहे, आपल्या चॅनलची ज्यांना कुणाला मेंबरशिप हवी आहे त्यांनी फटाफट मेंबरशिप घ्या. जॉईन बटनवर क्लिक करून मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त मेंबर्स लोकांसाठी जे व्हिडिओ येतील त्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता आपण विषयाकडे वळूया. काय करायचं आहे, रात्री ज्या वेळेला तुम्ही झोपता, सकाळी उठता. बघा, सकाळी आपण उठतो, रात्री आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला अगदी मृतावस्थेत असतो. म्हणजे काय तर आपल्याला काही आठवत नसतं, आपण एकदम गाढ झोपेत असतो आणि सकाळी अगदी उठता क्षणी आपल्याला ह्या रात्रीच्या आधीचे दिवस जेवढे किती दिवस आहेत ते सर्वच गोष्टी आपल्याला पुन्हा आठवतात. म्हणजे पुन्हा आपली मेमरी ही परत येत असते. त्यासाठी धन्यवाद सांगा कुणाला, तर त्या शक्तीला, जी शक्ती आपल्याला रात्री झोपवते आणि सकाळी आपल्या सर्व आठवणींसहित आपल्याला उठवते. अशा शक्तीला तुम्ही नक्कीच धन्यवाद करा. आता उठल्याबरोबर काय करायचं आहे, लगेच तुम्हाला उठून पलंगाच्या खाली किंवा तुम्ही जिथे कुठे अंथरूण केलं त्या अंथरुणाच्या खाली तुम्हाला जायचं नाही, तर त्या धरतीला नमस्कार करा, ज्या धरतीला तुमचा पाय लागणार आहे, ज्या धरती मातेला तुमचा पाय लागणार आहे तिला 3 वेळेला नमस्कार करा. आता तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी समजल्या. अजून एक गोष्ट सांगते. काय करायचं आहे की आपण ज्या वेळेला उठून बसतो त्यावेळेला एक 5 मिनटं उठून बसायचं आणि काय करायचं, बघा आपण ज्या वेळेला उठतो, पहाटे जरी उठलो तरी पण आपण आपल्या भारत देशात बघा, भारत देशात काय बाहेरसुद्धा सकाळचा जो पक्ष्यांचा किलबिलाट असतो हा थोडा तरी आपल्या कानावर येत असतो. त्याचबरोबर आपल्या खिडकीच्या बाहेर आपण पाहिलं तर सूर्यनारायण येत असतो. सकाळची पहाटेची वेळ असते ती खूप छान असते. सर्व जो एरिया आहे आपला, जो वातावरण आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह झालेला असतो. अशा वेळेला आपण थोडंसं बाहेर पाहायचं, थोडंसं आपण आपल्या धरणी मातेला जर नमस्कार करतोच, परंतु आपण स्वतःला एक स्माईल द्यायची आणि त्यानंतर काय करायचं, धन्यवाद मानायचे त्या युनिवर्सचे. आणि त्यानंतर आज जे काही होणार आहे, काल जे काही माझ्यावर सर्व चांगलं झालेलं आहे त्यासाठी धन्यवाद युनिवर्स किंवा धन्यवाद देवा. आपण आपल्या देवांचे नक्कीच धन्यवाद मानू शकतो, आभार मानू शकतो. आता पुढे काय करायचं आहे, तुम्ही सकाळीच उठल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा सख्खा भाऊ की सख्खी बहीण का नाही असो, परंतु तुम्हाला जर का नकारात्मक गोष्टी, नकारात्मक मेसेज करत असेल तर त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला दूर ठेवा. म्हणजे त्या व्यक्तीबरोबर तुमचा संपर्क होणार नाही ह्याची काळजी घ्या. कारण सकाळी सकाळी काय तर कधीच कोणी नकारात्मक गोष्टी तुम्हाला सांगत असेल किंवा नकारात्मक तुम्हाला करण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार भरत असेल तर त्या व्यक्तीपासून नक्कीच लांब राहा. त्याचबरोबर काय करायचं आहे, अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्यात. तुम्ही उठल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेला उठता त्यावेळेला आपल्या देवांना नमस्कार करा. जर का आपल्या पितृंचा फोटो असेल तर पितृंना म्हणा की तुम्हाला मी नेहमी आठवण करत असते, तुम्हाला विसरली नाही, मला सुख समृद्धी द्या, सर्व काही व्यवस्थित असू द्या आमच्या आयुष्यात, अशा पद्धतीची तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यानंतर काय करायचं, बघा आता आंघोळीच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बघा, पूर्ण दिवस आपण धन्यवाद ज्या एखाद्या शक्तीचं मानतो, म्हणजे काय तर आपले जे देव आहेत त्यांचा नेहमी धन्यवाद मानत चला. ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यासाठी धन्यवाद, आणि ज्या काही वाईट झालेल्या आहेत त्याच्यातून मी काहीतरी शिकेल ह्यासाठी धन्यवाद. शिवाय तुम्हाला अशा व्यक्तींपासून लांब राहायचं आहे जिथे तुम्हाला बोलवत नाही किंवा जिथे तुमच्या कुठल्याही
बोलण्याला महत्त्व देत नाही, नेहमी तुम्हाला किंमत देत नाही, अशा लोकांपासून नेहमी लांब राहत चला. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या नक्कीच तुम्ही पाळा. आपल्या स्वतःसाठी जगा, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, नेहमी पॉझिटिव्ह विचार करत चला. हे असे काही उपाय आहेत जे लहान लहान आहेत, तुम्ही करू शकता. ह्याच्यानंतरसुद्धा मी खूप सारे असे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.